हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू दी नेक्स्ट लेक्चर ऑफ मोल कन्सेप्ट किंवा आपण चॅप्टरचं नाव लिहिलेलं आहे सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. आणि मी लास्ट लेक्चरच्या एंडिंगमध्येच बोललो होतो की आपला नेक्स्ट लेक्चरचा टार्गेट काय राहील. आपला आजच्या लेक्चरचा टार्गेट राहील PYQ सॉल्विंग. हेच बोललो होतो मी लास्ट लेक्चरला, बरोबर. किंवा तुम्ही कोणताही टॉपिक स्टडी करताय, सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री असो किंवा अदर कोणताही टॉपिक स्टडी करताय, किंवा मी सिम्पल बोलतो तुम्ही JEE प्रिपरेशन करताय, नीट प्रिपरेशन करताय, जेवढा तुमचा इम्पॉर्टन्स थेरॉटिकलवर आहे ना, थेरी समजण्यावर, तेवढंच किंवा रादर दॅन त्यापेक्षा जास्त तुम्ही इम्पॉर्टन्स दिला पाहिजे क्वेश्चन सॉल्विंगला. कोणताही टॉपिक स्टडी केला, क्वेश्चन सॉल्विंग मस्ट आहे, कारण क्वेश्चन सॉल्विंग कोणत्याही कन्सेप्टची क्लिअरिटी देते. ठीक, त्यामुळे क्वेश्चन सॉल्विंग खूप इम्पॉर्टंट आहे. जो काय तुमचा सोर्स ऑफ मटेरियल असेल, जे काय मटेरियल तुम्ही फॉलो करतायत, त्या मटेरियल थ्रू क्वेश्चन कंटिन्युअसली सॉल्व करत राहा. जर क्वेश्चन सॉल्व करतायत देन तुम्ही राईट पाथवर आहेत, क्वेश्चन सॉल्व नाही करतायत तर राईट पाथवर नाही. आणि ज्यावेळी आपण PYQ सॉल्व करतो ना, आणि जर PYQ सॉल्व होतो आहे याचा अर्थ होतो की आपण ती थिंकिंग लेवल मॅच करतो आहे ज्या लेवलला आपला पेपर बनतो आहे. त्यामुळे PYQ सॉल्विंगसुद्धा जास्त इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन सॉल्विंगवर फोकस करा, थिअरीवर तर करताय, पण अलॉंग विथ थिअरी क्वेश्चन सॉल्विंग पण जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक, मी आपल्या आजच्यावाल्या पार्टवर येतो. मला आजच्या पार्टबद्दल डील करायचं आहे. फक्त एवढं शुअर करा की तुम्ही आत्तापर्यंत आपण जो काय पार्ट कव्हर केलेला आहे तो पार्ट तुम्ही स्टडी केलेला आहे, तो पार्ट रिवाइज केलेला आहे. कारण मी आजचे जे PYQ सॉल्व करतो आहे ते क्वेश्चन मी प्रिव्हियस जेवढा पार्ट शिकवला आहे त्या पार्टवर क्वेश्चन आहे. त्यामुळे तुम्ही फर्स्ट 1 लेक्चरपासून ते लास्ट 1 लेक्चरपर्यंत जेवढा पार्ट शिकवलेला आहे तो स्टडी केलेला असला पाहिजे, फर्स्ट 1 पॉईंट. अँड सेकंड 1, जेवढे काय आत्तापर्यंत आपण फॉर्म्युले पाहिले ते फॉर्म्युले तुमचे पार्ट आहेत, एका पेजवर लिहिले गेलेले आहेत. एवढावाला पार्ट कवर करा आणि देन हा लेक्चर स्टार्ट करा, तर तुमच्या कामाचा लेक्चर आहे. ठीक आहे, लेट्स डील्स विथ दी टॉपिक नाही आहे, PYQ आहेत, क्वेश्चनबद्दल डील करूयात. आणि क्वेश्चन दोन्हीचे आहेत, मेन्सचेही क्वेश्चन्स आहेत आणि नीटचेही क्वेश्चन आहेत. हा कन्फ्युजन नका करू की मग नीटचेच क्वेश्चन मी करायचे का, कारण मी नीटचं प्रिपरेशन करतो आहे, की मी फक्त JEEचेच क्वेश्चन पाहिजे का, मी JEE प्रिपरेशन करतो आहे. दोन्ही पहा. काही जास्त हाय लेवलचे क्वेश्चन नाही आहेत की नीटवाले म्हणावे नाही आमच्यासाठी नाही आहे. नाही, बिलकुल नाही. हे मेन्स अँड नीट दोन्ही पाहू शकतात, दोघांसाठी ठीक चालतील हे क्वेश्चन. ओके, पाहूयात पहिलावाला क्वेश्चन. पहा की इक्वल मास ऑफ H2O2 अँड मिथेन हॅव बीन टेकन इन ए कंटेनर ऑफ ए वॉल्यूम V ॲट अ टेम्परेचर 27 डिग्री सेल्सिअस इन आयडेंटिकल कंडिशन. द रेशो ऑफ वॉल्यूम ऑफ H2O2 अँड मिथेन वुड बी AIPMT 2014चा क्वेश्चन नंबर 1 आजचा. बोलत आहेत की 3 गॅसेस आहेत, H2 गॅस, O2 गॅस अँड मिथेन गॅस. आपल्याला हे 3 गॅस प्रोव्हाइड केले आणि तिघांचा आपल्याला मास प्रोव्हाइड केलेला आहे. एक्झॅक्ट नंबर तर नाही प्रोव्हाइड केलेला आहे, पण म्हणतायत की तिघांचा इक्वल मास घेतला गेला. मग तिघांचा जर इक्वल मास घेतला गेला तर तिघांचा व्हॉल्यूमचा रेशो काय असेल, काही असा क्वेश्चन आहे. तिघांचा इक्वल मास आहे ना, मी मास काही मानू शकतो, फक्त मला इक्वल हवं आहे. लेट मी तिघांचा मास मानून चालतो 16 ग्राम, की मला H2 ही प्रोव्हाइड केलेलं आहे 16 ग्राम. 16 नको, आपण 32 मानूयात. का बोलतो मी 32 ग्राम एवढा H2 प्रोव्हाइड केलेला आहे, 32 ग्राम एवढा O2 प्रोव्हाइड केलेला आहे, अँड 32 ग्राम एवढा CH4 प्रोव्हाइड केलेला आहे. कारण ते बोललेत इक्वल मास. मग इक्वल मास मी तिघांचं काही मास म्हणेल ना इक्वल, की याचा 1 ग्राम, याचा 1 ग्राम, याचाही 1 ग्राम, किंवा याचा 5 ग्राम, याचा 5 ग्राम, याचा 5 ग्राम, किंवा याचा 32, याचाही 32, याचाही 32. अच्छा, 32च का घेतला, कारण नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेशनमध्ये थोडा इझी जाईल. O2चा मोलार मास काय असतो 32, नंबर ऑफ मोल काय होईल माझा, मग गिवन मास 32, मोलार मास 32, आन्सर 1 येईल. हे न्यूमरिकल सॉल्विंगला हा नंबर इझी जाईल, त्यामुळे मी 32 घेतलेला आहे. तुम्ही काही घ्या, आन्सर सेम येईल. ठीक, मी क्वेश्चनवर येतो की मला तिघांचा सेम मास प्रोव्हाइड केलेला आहे. मग जर तिघांचा सेम मास आहे तर यांचे मोल्स किती येतील. हा गरजेचं नाही आहे की मास सेम आहे म्हणजे मोल सेम आला पाहिजे. मोल्स आपला फॉर्म्युला आहे गिवन मास डिवाइड बाय मोलार मास. गिवन मास आहे 32, H2चा मोलार मास 2, नंबर ऑफ मोल झाले माझे 16. इथे येतो मी नंबर ऑफ मोल्स, गिवन मास 32, मोलार मास O2चा 32, नंबर ऑफ मोल्स आले 1. नेक्स्ट 1 मिथेनसाठी, गिवन मास 32, मिथेनचा मोलार मास 16, नंबर ऑफ मोल्सचा आन्सर येतो 2. बरोबर, म्हणजे यांचे नंबर ऑफ मोल्स किती आले 16 ॲज टू 1 ॲज टू 2. हा यांचा मोलचा रेशो आहे जर मला इक्वल मास प्रोव्हाइड केला तर. मला विचारलं आहे काय, विचारलेलं आहे व्हॉल्यूम. आणि जर सिमिलर कंडिशन असेल
तरच बोललेले आहेत ना, क्वेश्चनला बोलले आहेत ना की सिमिलर कंडिशन यांची, टेम्परेचर प्रेशर सिमिलर आहे. चला मी मानून चालतो की यांची कंडिशन NTP आहे, सर्वजण NTPला प्रेझेंट आहेत, नॉर्मल टेम्परेचर प्रेशर. आता तिघांचा व्हॉल्यूम काय येईल? व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय होता? व्हॉल्यूमचा फॉर्म्युला होता नंबर ऑफ मोल्स मल्टिप्लाय बाय 2.4, बरोबर. मग याचा व्हॉल्यूम किती येईल? H2चा व्हॉल्यूम किती येईल? H2चे मोल आले 16 मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम येतो माझा 2.4. हा झाला व्हॉल्यूम माझा H2 गॅसचा. सिमिलरली मी जर O2 गॅसला आलो, O2 गॅसचा माझा मोल प्रोव्हाइड केला आहे 1 मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम 2.4. सिमिलरली मिथेन गॅसवर येतो, मिथेन गॅसचे मोल प्रोव्हाइड केले 2 मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम 2.4. हा झाला यांचा व्हॉल्यूमचा रेशो, बरोबर. कारण व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय होता? नंबर ऑफ मोल्स मल्टिप्लाय बाय 2.4, करेक्ट आहे. मग तिघांचा रेशो होता ना, एक काम करूयात, हे 22.4 22.4 कॅन्सल. फायनल आन्सर 16:2 1:2. काय हाच रेशो मोलचाही रेशो होता, बरोबर. मग मी सिम्पली स्टेटमेंट बोलू शकतो ना की मोलचा रेशोच व्हॉल्यूमचा रेशो असतो, पण मोलचा रेशो मासचा रेशो नसतो. जो काय मोलचा रेशो येईल तोच तुमचा व्हॉल्यूमचा रेशो येईल, प्रोव्हाइडेड सर्वांचा टेम्परेचर प्रेशर सेम आहे. पण मोलचा रेशो मासचा रेशो नसतो. यांचा मास किती आहे? 32 30 32, म्हणजे मासचा रेशो काय? 1:2 1:1. पण मासचा रेशो मोलचा रेशोला मॅच नाही करत. 16:1 1:2 हा मोलचा रेशो आहे. हा फक्त मोलचा रेशोच व्हॉल्यूमचा रेशो असतो. मोल 16:1 1:2. आपण व्हॉल्यूम कॅल्क्युलेट केले, व्हॉल्यूमचा आन्सर ही 16:1 1:2. ठीक आहे. आणि काय असं आपल्याला ऑप्शन प्रोव्हाइड केला असेल ऑलरेडी, 16:1 1:2. येस, सी ऑप्शन. तर हा क्वेश्चन होता तुमचा AIPMT 2014चा, आपला आजचा पहिला क्वेश्चन. सेकंड क्वेश्चनला येतो मी. सेकंड क्वेश्चनला बोलत आहेत की ॲन इलेमेंट X हॅज द फॉलोइंग आयसोटोपिक कंपोजिशन: X 290%, X 199 8%, X 202 2%. The weighted average atomic mass of naturally occurring element X is closest to. हा क्वेश्चन ही AIPMT 2007. क्वेश्चन नंबर 2. मला बोलत आहेत की तुम्हाला X नावाचा एलिमेंट प्रोव्हाइड केला आणि या X एलिमेंटचे नेचरमध्ये 3 सापडतात आयसोटोप्स. जो पहिला आयसोटोप आहे त्याचा मास नंबर 200 आहे, सेकंड आयसोटोप आहे याचा मास नंबर 199 आहे, अँड थर्ड आयसोटोप आहे याचा मास नंबर 202 प्रोव्हाइड केलेला आहे. ठीक आहे. अँड तिघांचा नॅचरल अबंडन्सही प्रोव्हाइड केलेला आहे. फर्स्ट वनचा नॅचरल अबंडन्स आहे 90%, सेकंडवाल्याचा आहे 8% अँड थर्डवाल्याचा आहे 2%. हे इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली आहे आणि बोलतात की सांगा ॲव्हरेज ॲटॉमिक मास किती आहे. आठवा फॉर्म्युला फॉर दी ॲव्हरेज ॲटॉमिक मास लिहिला होता आपण. इनफॅक्ट आपण क्वेश्चनही सॉल्व केलेला आहे ॲव्हरेज मासचा. 2 क्वेश्चन सॉल्व केले होते आपण. एक होता क्लोरीनवाला क्वेश्चन, एक होता बोरॉनवाला क्वेश्चन. ब्रोमीन नाही, बोरॉन. ॲव्हरेज ॲटॉमिक मास फॉर्म्युला काही असा होता: A1 × N1 प्लस A2 × N2 प्लस A3 × N3 डिवाइड बाय N1 प्लस N2 प्लस N3. बरोबर ना. ए म्हणजे मास नंबर आणि N म्हणजे अबंडन्स. सो डिवाइडला होता टोटल अबंडन्स आणि वरती होता मास नंबर मल्टिप्लाय बाय अबंडन्स. आजवाला फॉर्म्युला अप्लाय केला होता आपण तिकडे. सेम फॉर्म्युला अप्लाय केला मी, सेम टू सेम फॉर्म्युला. सो आन्सर काय बनेल माझा? ए म्हणजे मास नंबर किती आहे 200 मल्टिप्लाय बाय अबंडन्स 90%. हा झालं फर्स्टवाल्यासाठी. सेकंडमध्ये येऊयात. सेकंडचा मास नंबर 199 मल्टिप्लाय बाय अबंडन्स 8, सेकंडवाला झाला. थर्डला येऊयात. मास नंबर 202 मल्टिप्लाय बाय अबंडन्स 2% आणि डिवाइडमध्ये लिहायचा होता मला टोटल अबंडन्स, सर्वांचा मिळून अबंडन्स. सर्वांचा मिळून अबंडन्स किती आहे? N1 प्लस N2 प्लस N3. इट इज 100. याला सॉल्व करा. तुमचा आन्सर नियरली येणार आहे 200. ऑप्शन डी 200. ठीक आहे. सो हा होता नीटचाही क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन आहे IIT JEE 2009चा. ठीक. बोलत आहेत की गिवन दॅट दी अबंडन्स ऑफ आयसोटोप Fe54, Fe56 अँड Fe57. Feचे प्रोव्हाइड केले 3 आयसोटोप्स. पहिला आयसोटोप Fe हॅविंग मास नंबर 54
second one Fe having mass number 56 and third one Fe having mass number 57. R यांचा abundance किती आहे 5%, 90%, 5% रिस्पेक्टिवली. सो ॲटॉमिक मास ऑफ Fe, अगेन तुम्हाला ॲव्हरेज मास काढायचा आहे. हा तुमचा फॉर्म्युला ॲव्हरेज मासचा. सर्व इन्फॉर्मेशन क्वेश्चनला प्रोव्हाइडेड आहे. व्हॅल्यू पुटअप करा, आन्सर कॅल्क्युलेट करा अँड क्वेश्चन नंबर 3चा आन्सर तुम्ही सांगताल मला कमेंट बॉक्समध्ये. क्वेश्चन नंबर 3 जो काय आन्सर आहे कमेंट बॉक्समध्ये लिहा. जर बरोबर असेल तर मी थंब प्रोव्हाइड करेल. क्वेश्चन नंबर 3 हा तुमचा होमवर्क, सिमिलर क्वेश्चन. ओके. सो आजचा क्वेश्चन नंबर 4 मला बोलत आहेत की ॲव्हरेज मोलार मास, हाही क्वेश्चन मेन्सचा आहे, 2020चा क्वेश्चन आहे. बोलत आहेत की ॲव्हरेज मोलार मास ऑफ क्लोरीन इज 35.5 ग्राम पर मोल. हो माहिती आहे आपल्याला ऑलरेडी. द रेशो ऑफ क्लोरीन 35 टू क्लोरीन 37 इन नॅचरली ऑकरिंग क्लोरीन इज क्लोज टू. बोलत आहेत की क्लोरीनचे नेचरमध्ये 2 आयसोटोप्स आहेत. पहिलावाला आयसोटोप्स क्लोरीन 35 अँड सेकंड आयसोटोप्स क्लोरीन 37. आणि बोलत आहेत की यांचा जो ॲव्हरेज वेट आहे, ॲव्हरेज वेट, तो ॲव्हरेज वेट आहे 35.5. ठीक आहे. तर बोलत आहेत की सांगा या दोघांच्या नॅचरल अबंडन्सचा रेशो किती आहे. आपण एक काम करूयात, दोघांचा मिळून नॅचरल अबंडन्स म्हणूयात 100%. आउट ऑफ 100% मी क्लोरीन 35ला मानतो की तो x होता. तर क्लोरीन 37 किती असेल माझा 100 मायनस x, बरोबर. आणि एक ना सिमिलर क्वेश्चन आपण सॉल्व केलेला ऑलरेडी, फक्त तो क्वेश्चन नायट्रोजनचा होता आणि हवाला क्वेश्चन क्लोरीनचा आहे, पण सिमिलर टाईपमध्ये की तुम्हाला ॲव्हरेज वेट प्रोव्हाइड केलेला आहे आणि विचारलेल्या दोघांचा अबंडन्स, बरोबर. करूयात यालाही सॉल्व. सो याचा अबंडन्स किती असेल, याचा अबंडन्स किती असेल, यांचा विचारला आहे रेशो. जर दोघांचा ॲव्हरेज वेट 35.5 असेल, फॉर्म्युला आहे पहा माझ्याकडे, मी अप्लाय करतो फॉर्म्युला. ॲव्हरेज ॲटॉमिक मास किती आहे माझा, इट इज 35.5. दिस विल बी इक्वल टू दी A1N1, A1 याचा मास 35 मल्टिप्लाय बाय याचा अबंडन्स x प्लस A2N2 याचा मास किती 37, A2 झाला, मल्टिप्लाय बाय N2 याचा अबंडन्स 100 मायनस x. आणि डिवाइडमध्ये होता दोघांचा मिळून अबंडन्स, दोघांचा मिळून अबंडन्स तर मी 100% मानलेला आहे ना, बरोबर. सॉल्व करूयात फॉर दी x. हा मी इकडे मल्टिप्लाय केला, इट इज 3550 विल बी इक्वल टू याला मल्टिप्लाय केला 35 टाइम्स x प्लस याला मल्टिप्लाय केला 3700 मायनस याला मल्टिप्लाय केला 37 टाइम्स x प्लस 35 मायनस 35 कॅन्सल झाला, शिल्लक किती राहतो -2. त्याला इकडे घेऊन या 2 टाइम्स x आणि हा वाला नंबर इकडे घेऊन जा 3700 मायनस 3550. याला मायनस करा, एक काही नंबर येईल, बरोबर. तुम्हाला 2x नाही, एक्सचा आन्सर हवा आहे, 2 डिवाइडमध्ये जाऊ द्यात. तुमचा एक्सचा आन्सर येणार आहे 75. मी डायरेक्ट लिहिला, तुम्ही करा कॅल्क्युलेशन. याला मायनस करा आणि जो काही नंबर येईल हा 2 डिवाइडमध्ये घेऊन या, आन्सर येऊन जाईल. मग माझा एक्स म्हणजे क्लोरीन 35 किती बनला 75%. मग आउट ऑफ 100 हा 75, तर आम्हाला किती असेल 25%. म्हणजे रेशो काय येतो 25 हॅज टू 75, म्हणजे 1 हॅज टू 3चा रेशो. ठीक आहे. किंवा असा बोललं मी तर 3 हॅज टू 1चा रेशो. काही असा मला प्रोव्हाइड केला आहे कुठे ऑप्शन, येस ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चनला बोलत आहेत द रेशो ऑफ मास ऑफ ऑक्सिजन अँड नायट्रोजन इन अ पर्टिक्युलर गॅस मिक्सचर इज 1:4. द रेशो ऑफ नंबर ऑफ देअर मॉलिक्युल्स, तर त्यांचा मॉलिक्युलचा रेशो किती येईल. ठीक आहे. आपल्याला पहा 2 गॅस प्रोव्हाइड केलेले आहेत. पहिलावाला गॅस आहे O2 गॅस अँड सेकंड गॅस आहे N2 गॅस. आणि बोलत आहेत की यांचा मासचा रेशो, यांचा मासचा रेशो आहे 1:4. म्हणजे जर O2 तुम्हाला 1 ग्राम प्रोव्हाइड केला तर N2 तुम्हाला 4 ग्राम प्रोव्हाइड केला, असं यांचा रेशो प्रोव्हाइड करतायत 1:4. रेशो ऑफ देअर नंबर ऑफ मॉलिक्युल, जर मासचा रेशो 1:4 असेल तर मॉलिक्युलचा रेशो किती, असा आहे क्वेश्चन. ठीक. कधी विचारला आहे मेन्स 2014मध्ये. काय आपण मॉलिक्युलचा फॉर्म्युला स्टडी केला होता. मॉलिक्युल म्हणजे एंटिटीचा फॉर्म्युला, इट इज मोल्स मल्टिप्लाय बाय ॲव्होगॅड्रो नंबर होता, मोल्स मल्टिप्लाय बाय ॲव्होगॅड्रो नंबर.
मी अप्लाय करतो फॉर्म्युला की मोल्स मल्टिप्लाय बाय ॲव्होगॅड्रो नंबर मी केला तर मला याचे मोल्स मिळतील. सिमिलरली मी मोल्स मल्टिप्लाय बाय ॲव्होगॅड्रो नंबर केला तर मला याचे मोल मिळतील N2चे. मोलचा फॉर्म्युला गिवन मास डिवाइड बाय मोलार मास. गिवन मास किती आहे माझ्याकडे 1 डिवाइड बाय मोलार मास O2चा 32 मल्टिप्लाय बाय ॲव्होगॅड्रो नंबर Na. सिमिलरली मी इकडे आलो, गिवन मास किती आहे माझा 4, N2चा मोलार मास 28 मल्टिप्लाय बाय ॲव्होगॅड्रो नंबर. आले दोघांचे मोल्स आणि मला याचा विचारला आहे रेशो किंवा की 1/32 इंटू ॲव्होगॅड्रो नंबर डिवाइड बाय 4/28 इंटू ॲव्होगॅड्रो नंबर. याला आपल्याला सॉल्व करून फायनल आन्सर हवा आहे. हा कॅन्सल करा, जाऊ द्या आपला. इट इज 28 मल्टिप्लाय बाय 1 डिवाइडमध्ये 32 मल्टिप्लाय बाय 4. इट इज 7/32. आहे सी ऑप्शन. ओके, तर क्वेश्चन काही असा आहे, द वेट ऑफ वन मॉलिक्यूल ऑफ कंपाऊंड C60H22H आणि आन्सर हवा आहे ग्राममध्ये. आणि क्वेश्चन आहे AIPMT 1995. मॉलिक्यूल आहे C60 60 कार्बन अँड H122 आणि याचं हवं आहे मास. व्हॅल्यू पुटअप करून देतो मी. 60 कार्बन, एका कार्बनचा वेट 12 मल्टिप्लाय बाय 60, हे झालं 60 कार्बनचं वेट, प्लस एका हायड्रोजनचं मास 1 मल्टिप्लाय बाय किती हायड्रोजन आहेत 122, हे झालं हायड्रोजनचं वेट, हे झालं ऑक्सिजनचं वेट. बरोबर. याचा जे काय आन्सर येईल ते आन्सर येईल AMUमध्ये. आणि आपलं बोलून झालेलं आहे ऑलरेडी की जर AMUला ग्राममध्ये कन्वर्ट करायचं आहे तर मल्टिप्लाय केला जातो 1.66 इंटू 10⁻⁻24 ग्राम. यानं जर मल्टिप्लाय नाही केला तर तो AMU, मल्टिप्लाय केला तर ग्राम आहे. याला सॉल्व करा. हा तुमचा फायनल आन्सर. मी डायरेक्टली फायनल आन्सर लिहितो, कॉपी पेस्ट. इट इज 1.4 इंटू 10⁻⁻21 ग्राम. काही असा तुमचा डायरेक्टली फायनल आन्सर असेल. नेक्स्ट वन क्वेश्चन आहे नीट 2016 फेज 2. Suppose the element X and Y combine to form a two compounds XY2 and X3Y2. When 0.1 mole of XY2 weigh 10 gram and 0.05 mole of X3Y2 weigh 9 gram, the atomic weight of X and Y are. X आणि Y कंबाईन झाला आणि दोन कंपाऊंड बनू शकतात XYच्या कॉम्बिनेशननं. एक बनू शकतो XY2 आणि एक बनू शकतो X3Y2. हे दोन कंपाऊंड बनू शकतात. वेन 0.1 मोल ऑफ XY2 वेट 10 ग्राम. याचा जर आपण 0.1 मोल घेतला, 0.1 मोल, तर त्याचं वेट असेल 10 ग्राम. मग मला सांगा जर 0.1 मोलचं वेट 10 ग्राम आहे तर 1 मोलचं वेट किती असेल? डेफिनेटली 100 ग्राम. असं कोणाचं माइंड जर काम करत नसेल की हे 100 ग्राम कसा लिहिला, एक काम करा, असं लिहा तुम्ही 0.1 मोलचा वेट किती आहे 10 ग्राम. मला एका मोलचा वेट हवं आहे. एका मोलचं वेट किती असेल माहीत नाही, x ग्राम. क्रॉस मल्टिप्लाय x इंटू 0.1 विल बी इक्वल टू 1 इंटू 10. याला इकडे घ्या, 10ची पॉवर +1 बदल अँड सॉल्व करा. मी सिम्पली असा करतो, हा 10 पटीने वाढला, याला 10 पटीने वाढवला, संपला. बरोबर ना. 0.1चा 1 10 पटीने वाढला, तोही 10 पटीने वाढलेला आहे. ठीक आहे. एका मोलचा मिळाला मला मास. एका मोलमध्ये किती x प्रेझेंट आहेत? 1, म्हणजे 1x प्लस किती y प्रेझेंट आहेत? 2y. बरोबर. मग 1x आणि 2y यांचा वेट किती आला? 100 ग्राम. ठीक. हा बनला माझा इक्वेशन नंबर 1. इथे येतो मी X3Y2. बोलतायत की 0.05 मोल ऑफ X3Y2 वे 9 ग्राम. जर मी याचे 0.05 एवढे मोल घेतले तर याचा वेट किती म्हणतायत? 9 ग्राम. हां, याचा वेट आहे 9 ग्राम. मग जर मी 1 मोल घेतला तर एका मोलचा वेट किती असेल माहीत नाही, काहीतरी y ग्राम असेल. आणि जर मी क्रॉस मल्टिप्लाय केला तर वायचा आन्सर मिळतो मला 180 ग्राम.
म्हणजे एका मोलचा मला वेट मिळाला. इट इज 180 ग्राम. आता एका मोलमध्ये कोण कोण प्रेझेंट आहे, तर 3x + 2y यांचा आन्सर बनतो मासचा 180 ग्राम. हा बनतो माझा इक्वेशन नंबर 2. अँड इक्वेशन नंबर 2 मायनस इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1. सेकंड इक्वेशन 3x + 2y = 180. इक्वेशन नंबर 1 1x + 2y = 100. यांना मायनस केला तर इथे राहतील 2x y कॅन्सल, 180मधून 100 गेला, इट इज 80. सो x विल बी इक्वल टू दी 40. एक्सचा आन्सर आला 40. आता वायचा आन्सर हवा आहे. या व्हॅल्यूमध्ये पुटअप करूयात की 1x + 2y = 100 होता, पण एक्सचा आन्सर किती आला 40. सो 40 + 2y विल बी इक्वल टू 100. सो 2y विल बी इक्वल टू 60. सो y विल बी इक्वल टू दी 30. तर एचा मास आहे 40 अँड वायचा मास आहे 30. आणि असा लिहिला आहे ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 8 पहा. मेन्स 2019 सिमिलर टाईपचा क्वेश्चन आहे, तुम्ही करणार आहेत. मी क्वेश्चन रीड करतो फक्त. अशा 2 इक्वेशन बनल्यानंतर ते मायनस होतील, एक्सचा आन्सर वायचा आन्सर. सिमिलर क्वेश्चन विचारला होता मेन्समध्ये. 5 मोल्स ऑफ AB2 वे 125 × 10⁻³ किलोग्राम. किलोग्रामला ग्राममध्ये कन्वर्ट करा म्हणजे तो बनेल 125 ग्राम. अँड 10 मोल्स ऑफ A2B2 वे 300 × 10⁻³ किलोग्राम म्हणजेच 300 ग्राम कन्वर्ट केला. मोलार मास ऑफ ए अँड मोलार मास ऑफ बी इन किलोग्राम पर मोल आर. आन्सर विचारलेत किलोग्राममध्ये. हे आन्सर काढा जे काय येतील ते, आणि किलोग्रामसाठी 10⁻³ 10⁻³ ठीक आहे. आणि हा तुमचा आजचा नेक्स्ट होमवर्क क्वेश्चन नंबर 8साठी. सो कमेंट बॉक्समध्ये मला आन्सर मिळेल की क्वेश्चन नंबर 8 जे काय आन्सर येईल टाईप करा. बरोबर असेल मी थंब देईल. क्वेश्चन नंबर 8चा आन्सर होमवर्क सिमिलर क्वेश्चन आहे. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9 बोलत आहेत की विच वन ऑफ द फॉलोइंग हॅज अ मॅक्सिमम नंबर ऑफ ॲटम्स. सर्वात हायेस्ट ॲटम कोणाकडे असतात. ॲटम कॅल्क्युलेट करणं आपण भरपूर वेळ स्टडी केलेला आहे. ठीक. सो हा आन्सर आलाच पाहिजे. 4 ऑप्शन आहेत पहा. 4ही ऑप्शन घेतो मी बोर्डवर लिहितो. ऑप्शन ए 1 ग्राम mg, 1 ग्राम ऑफ mg. आणि आपल्याला सांगायचं आहे सर्वात हायेस्ट ॲटम. नीट 2020चा क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग हॅज दी मॅक्सिमम नंबर ऑफ ॲटम. ॲटमचा फॉर्म्युला काय होता, एक में कितना इंटू एंटिटीज. पण गिवन नसतील एंटिटी तर आपण चेंज केला होता. इट इज मोल्स मल्टीप्लाय बाय ॲव्होगाड्रो नंबर. अप्लाय करतो मी फटाफट. एक में कितना, एकच तर मॅग्नेशियम आहे, मल्टीप्लाय बाय मोल्स मल्टीप्लाय बाय ॲव्होगाड्रो नंबर. आणि मोल्सचा फॉर्म्युला गिवन मास डिवाइड बाय मोलार मास. गिवन मास किती माझ्याकडे 1 ग्राम डिवाइड बाय मोलार मास 24. सो आन्सर काय बनतो आपला, इट इज Na डिवाइड बाय 24. बरोबर. सेकंडमध्ये येऊयात. इथे ॲटम किती आहेत 2. सो इट इज 2 मल्टीप्लाय बाय गिवन मास 1, ऑक्सिजनचा मोलार मास 32 मल्टीप्लाय बाय ॲव्होगाड्रो नंबर. अगेन तेच आहे. एक में कितना मल्टीप्लाय बाय मोल मल्टीप्लाय बाय ॲव्होगाड्रो नंबर. एक में कितना 2 मल्टीप्लाय बाय मोल. मोलचा फॉर्म्युला गिवन मास बाय मोलार मास. गिवन मास 1 मोलार मास 32 मल्टीप्लाय बाय ॲव्होगाड्रो नंबर. 2 1 जा 2 16 जा. सो काय बनतो आन्सर Na डिवाइड बाय 16. इथे येऊयात 1 ग्राम लिथियम. अगेन किती लिथियम आहे 1 मल्टीप्लाय बाय मोल्स हवा आहे मल्टीप्लाय बायमध्ये. गिवन मास 1 मोलार मास 7 मल्टीप्लाय बाय Na. सो आन्सर बनतो Na डिवाइड बाय 7. नेक्स्ट वन गिवन मास 1 मल्टीप्लाय बाय पहले एक में कितना किती एजी है 1. एक में कितना मल्टीप्लाई बाय मोल मल्टीप्लाई बाय ॲव्होगाड्रो नंबर. सो मोल हवा आहे गिवन मास बाय मोलार मास. गिवन मास 1 मोलार मास 108. सो इट इज Na डिवाइड बाय 108. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे की मॅक्सिमम नंबर ऑफ ॲटम्स कुठे असतील. सो मॅक्सिमम आन्सर कुठे येईल जिथे डिवाइडचा नंबर छोटा असेल. डिवाइडचा नंबर छोटा आहे. सो मॅक्सिमम ॲटम म्हणजे सीमध्ये येतील. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच हॅज दी मॅक्सिमम नंबर ऑफ ॲटम्स. IIT JEE 2003चा क्वेश्चन. आता हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व करणार आहेत. तुमचा नेक्स्ट होमवर्क क्वेश्चन नंबर 10. एक मी सॉल्व करून दिला, एक तुम्ही.
आणि जे काय असेल होमवर्क म्हणजे आन्सर हवं आहेत कमेंट बॉक्समध्ये. बरोबर असेल तर मी थंब देईलच. क्वेश्चन आहे नंबर ऑफ ॲटम्स इन 558.5 ग्राम ऑफ Fe ॲटॉमिक वेट प्रोव्हाइड केलेला आहे. ठीक आहे, पाहूयात क्वेश्चन. नंबर ऑफ ॲटम विचारलेले आहेत मला. काय फॉर्म्युला आहे माझा ॲटमचा? अगेन सेम फॉर्म्युला अप्लाय करतो आहे मी. एक में कितना मल्टीप्लाई बाय मोल्स एंड मल्टीप्लाई बाय एवोगाड्रो नंबर. Fe तर एकच आहे ना, सो एक में कितना, एक मल्टीप्लाय बाय मोल मल्टीप्लाय बाय एवोगाड्रो नंबर. एवोगाड्रो नंबर ऑप्शनमध्ये आहे असं आहे का? अच्छा, ऑप्शन तर वेगळे वेगळे आहेत. पहिलं आपण कॅल्क्युलेट करूयात एनी टर्ममध्ये. एने मॅच ठेवलेला आहे. ठीक, सो मला म्हणतात की Fe प्रेझेंट आहे, तर किती Fe? एकच Fe. सो एक में कितना, एक मल्टीप्लाय बाय मोल. मोलचा फॉर्म्युला गिवन मास बाय मोलर मास. आपल्याकडे गिवन मास आहे 558.5 आणि डिवाइड बाय मोलर मास किती असतो? 55.85. केला व्हॅल्यू पुटअप. एक में कितना मल्टीप्लाय बाय मोल मल्टीप्लाय बाय एवोगाड्रो नंबर. एक काम करूयात, याचा एक पॉईंट इकडे शिफ्ट करूयात आणि जर एक पॉईंट इकडे शिफ्ट केला तर तो 10 होईल. बरोबर, कॅन्सल. सो आन्सर काय बनतो माझा? 10 टाइम्स Na. म्हणजे जर 558.5 एवढा ग्राम तुम्हाला कंपाऊंड प्रेझेंट दिला असेल, Fe दिला असेल एवढा ग्राम 558.5, तर त्यामध्ये Feचे ॲटम्स किती आहेत? Feचे ॲटम्स आहेत 10 टाइम्स Na. ऑप्शन पण काय म्हणतायत? बोलतायत की ट्वाईस दॅट इन 60 ग्राम ऑफ कार्बन. 60 ग्राम कार्बनच्या डबल असतील असं म्हणतायत. ऑप्शन 1 60 ग्राम कार्बन. मग 60 ग्राम कार्बनमध्ये काढूयात किती ॲटम? अगेन एकच कार्बन आहे, 1 मल्टीप्लाय बाय मोल मल्टीप्लाय बाय एवोगाड्रो नंबर. हा माझा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला झाला आपण स्टडी करू ना, रिपीट नाही सांगणार आहे, मेमोराईज करून ठेवा. 1 मल्टीप्लाय बाय मोलचा फॉर्म्युला गिवन मास बाय मोलर मास. गिवन मास 60, मोलर मास 12 मल्टीप्लाय बाय एवोगाड्रो नंबर. 12×5 इट इज 5 टाइम Na. म्हणजे 60 ग्राम कार्बनमध्ये 5 टाइम Na एवढे ॲटम्स आहेत आणि म्हणतायत की याच्या डबल इथे प्रेझेंट आहेत. हो आहेत, 5 टाइम Na 10 टाइम Na. ऑप्शन पहिलाच मॅच झाला. बरोबर, तुम्ही हवे तर बाकी ऑप्शनही कॅल्क्युलेट करा. आपला तर पहिलाच मॅच झालेला आहे. हा होता तुमचा क्वेश्चन नंबर 11 AIPMT 1999. क्वेश्चन नंबर 12 अगेन क्वेश्चन आहे ॲटमचा. बोलत आहेत की दी नंबर ऑफ ॲटम्स इन 4.25 ग्राम ऑफ अमोनिया. ठीक आहे, इट इज 4.25 एवढा ग्राम प्रोव्हाइड केला अमोनिया आणि बोलत आहेत की ॲटम्स किती असतील सांगा. सेम फॉर्म्युला, एक में कितना मल्टीप्लाय बाय मोल मल्टीप्लाय बाय एवोगाड्रो नंबर. एकामध्ये किती ॲटम आहेत? 3 + 1 4. सो इट इज 4 मल्टीप्लाय बाय काय होता? मोल्स. मोल्सचा फॉर्म्युला गिवन मास डिवाइड बाय मोलार मास. अमोनियाचं मास 17 मल्टीप्लाय बाय एवोगाड्रो नंबर. आयास ठेवायचा आहे की मल्टीप्लाय करायचा आहे? मल्टीप्लाय करायचा आहे. सो मल्टीप्लाय करावं लागेल 6 × 10⁻23. काही याला तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. एक में कितना मल्टीप्लाय बाय बोल मल्टीप्लाय बाय एवोगाड्रो नंबर. याचा जो आन्सर असेल तो फायनल आन्सर असेल. आणि मी लिहितो फायनल आन्सर. आन्सर आहे 6 × 10⁻23. म्हणजे हा कॅन्सल झाला आहे पूर्ण. 6 × 10⁻23. 5 सॉल्व करून तुमचा मॅच होतो का? दी नंबर ऑफ वॉटर मॉलिक्यूल इज मॅक्सिमम इन. हायेस्ट वॉटर मॉलिक्यूल कुठे असतील? क्वेश्चन नंबर 13. पहिल्या ऑप्शनचे मॉलिक्यूल लिहून दिलेले आहेत 18 मॉलिक्युल्स. म्हणजे इथे मला काय नाही सॉल्व करायचं आहे, स्वतः लिहून दिलेत की 18 मॉलिक्युल्स. बी बोलत आहेत की 1.8 ग्राम एवढा वॉटर आहे. याचे मॉलिक्युल्स काढूयात. मॉलिक्युलचा फॉर्म्युला होता मोल्स मल्टीप्लाय बाय एवोगाड्रो नंबर. मोलचा फॉर्म्युला गिवन मास बाय मोलार मास. हे झाले मोल्स मल्टीप्लाय बाय एवोगाड्रो नंबर 6 × 10⁻23. किंवा याला फक्त एवोगाड्रो नंबर्स लिहूयात Na. ठीक, काय बनतो आन्सर आपला? इट इज 0.1 टाइम्स Na. हा बी सॉल्व केला आपण. सीला येऊयात. सी म्हणतोय की 18 ग्राम वॉटर. पाणी 18 ग्राम आहे म्हणजे पाणी 1 मोल आहे. पाण्याचा मोलार मास आहे ना तो.
आणि 1 मोल आहे म्हणजे किती मॉलिक्युल्स आहेत, 1 टाईम एन ए. आपण से सॉल्व केला. अँड डी बोलत आहेत की 18 मोल्स ऑफ वॉटर, 18 मोल्स ऑफ H2O. अगेन फॉर्म्युला मॉलिक्युलचा मोल्स मल्टिप्लाय बाय ॲव्होगॅड्रो नंबर. मोल्स स्वतः प्रोव्हाइड केलेत, 18 मल्टिप्लाय बाय ॲव्होगॅड्रो नंबर NA. सो 18 टाईम NA, 1 टाईम NA, 0.1 टाईम NA. तिथे तर खूप कमी आहेत, 18 मॉलिक्युल आहेत. NA तर नाही पण आहे जवळपास. डी. ठीक. हा होता क्वेश्चन AIPMT 2015. क्वेश्चन नंबर 14 बोलत आहेत की नंबर ऑफ ग्राम मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन इन 6.02 इंटू 10 to the power 20 10 to the power 24 CO मॉलिक्युल्स. पहा फक्त एकच प्रॉब्लेम आहे, क्वेश्चनची लँग्वेज बरोबर समजा. क्वेश्चन काही मोठा नाही आहे, क्वेश्चनची लँग्वेज बरोबर समजा. दी नंबर ऑफ ग्राम मॉलिक्युल्स. ग्राम मॉलिक्युल्स म्हणजे मोल लिहिला होता आपण, ग्राम मॉलिक्युल्स अँड ग्राम ॲटम्स दोघांचा पण अर्थ मोल होतो. मोलार मास, आठवा मोलार मास. मोलार मासला 2 पार्ट डिवाइड केला होता, ग्राम ॲटॉमिक मास अँड ग्राम मॉलिक्युलर मास. किंवा मी ऑरमध्ये लिहिला होता 1 ग्राम ॲटम अँड 1 ग्राम मॉलिक्यूल. हे 1 ग्राम ॲटम किंवा ग्राम मॉलिक्यूलचा अर्थ मोल असतो. मग क्वेश्चनमध्ये काय बोलत आहेत, नंबर ऑफ ग्राम मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन. ग्राम मॉलिक्यूल कॅल्क्युलेट करा बोलत आहेत, मेमोराईज करा. ग्राम मॉलिक्यूल बोलले किंवा ग्राम ॲटम बोलले म्हणजे मोल्स कॅल्क्युलेट करायचं आहे. काय कॅल्क्युलेट करायचं आहे, मोल्स. सो गिवन क्वेश्चनमध्ये मला विचारलं आहे मोल्स कॅल्क्युलेट करा. आता सिम्पल आहे, क्वेश्चनची लँग्वेज समजले काय प्रॉब्लेम नाही आहे, इझी क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 14 मला कॅल्क्युलेट करायचा आहे मोल्स. आणि मोलचा फॉर्म्युला इथे कोणता ॲप्लिकेबल होईल, इथे ॲप्लिकेबल होईल गिवन एंटिटी बाय ॲव्होगॅड्रो नंबर. गिवन किती आहे, इट इज 6.02 इंटू 10 to the power 24 अँड डिवाइड बाय ॲव्होगॅड्रो नंबर किती असतो, 6.02 इंटू 10 to the power 23. कॅन्सल करा, 23ला 23 कॅन्सल करा, शिल्लक किती राहतो, 10ची पॉवर 1 म्हणजेच 10. दिला ऑप्शन, दिलेला आहे 10 ग्राम मॉलिक्यूल. क्वेश्चनच्या फक्त लँग्वेजला फसू नका, क्वेश्चन काही मोठा नाही आहे. कारण क्वेश्चनला पहिल्यांदा डायरेक्टली बोलले असते मोल कॅल्क्युलेट करा, तसाही काय प्रॉब्लेम नव्हता. मोलचे फॉर्म्युले पाठ ठेवलेले आपल्याला, 3 फॉर्म्युले शिकलो आपण. गिवन एंटिटी बाय ॲव्होगॅड्रो नंबर, गिवन मास बाय मोलार मास अँड गिवन व्हॉल्यूम डिवाइड बाय 2.4. फक्त कोणता ॲप्लिकेबल करायचा आहे समजलं पाहिजे, तो क्वेश्चन रीड करून समजतो. हा क्वेश्चन होता 1990चा AIPMT 1990. नेक्स्ट वन क्वेश्चन, दी लार्जेस्ट नंबर ऑफ मॉलिक्यूल इज इन. हायेस्ट नंबर ऑफ मॉलिक्युल्स कुठे येतील. एक क्वेश्चन मी सॉल्व करून दिलेला आहे, हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व करा की लार्जेस्ट नंबर ऑफ मॉलिक्यूल कोणामध्ये येतील. क्वेश्चन नंबर 15 अगेन तुमचा होमवर्क. जे जे तुम्हाला होमवर्क प्रोव्हाइड केलेले आहेत ना, त्या क्वेश्चनचा एक सिमिलर टाईपचा क्वेश्चन मी पहिलेच सॉल्व केलेला आहे बोर्डवर आणि सेकंड तुम्हाला दिलेला आहे. सो सेकंड क्वेश्चन आलाच पाहिजे. आणि हा वाला क्वेश्चन आहे IIT JEEचा. ठीक आहे. बोलत आहेत 36 ग्राम वॉटर आहे, 28 ग्राम ऑफ कार्बन मोनॉक्साईड आहे, 46 ग्राम ऑफ इथिलीन अल्कोहोल आहे अँड 54 ग्राम ऑफ नायट्रोजन पेंटॉक्साईड आहे. सर्वांचे मोल्स कॅल्क्युलेट करा आणि पहा मोल्सपासून मॉलिक्युल्स घेऊन या. सर्वात हायेस्ट मॉलिक्यूल कोणाचे विचारलेला क्वेश्चन आहे. नेक्स्ट वन क्वेश्चन बोलत आहेत की टोटल नंबर ऑफ वॅलन्स इलेक्ट्रॉन इन 4.2 ग्राम ऑफ N3 मायनस आयन इज. कॅल्क्युलेट करायचा आहे टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. केला आपण स्टडी इलेक्ट्रॉन कॅल्क्युलेशनचा. क्वेश्चन नंबर 16 आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे 4.2 एवढा ग्राम N3 मायनस याचे हवेत इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉनचा फॉर्म्युला काय होता, एक में कितनाचे वॅलन्स हवेत ना, वॅलन्स हवेत, वॅलन्स. सर्व इलेक्ट्रॉन नको आहेत, वॅलन्स इलेक्ट्रॉन. फॉर्म्युला काय होता, एक में कितना मल्टीप्लाय बाय मोल मल्टीप्लाय बाय ॲव्होगॅड्रो नंबर. N3 प्रेझेंट आहेत. आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7 असतो, कॉन्फिगरेशन 2,5 असतो. बरोबर, 10th केला होता स्टडी. मग वॅलन्समध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 5. एका नायट्रोजनच्या वॅलन्समध्ये 5 आहेत, 3 नायट्रोजनच्या वॅलन्समध्ये 5 × 3 म्हणजे 15. आणि -1 चार्ज आहे म्हणजे एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आला, त्यालाही काउंट करा 16. बरोबर ना. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7, कॉन्फिगरेशन 2,5. बरोबर.
म्हणजेच नायट्रोजनच्या व्हॅलन्समध्ये असतात 5 इलेक्ट्रॉन. आउट ऑफ दिस 5 टोटल 5 असे 3 नायट्रोजन आहेत, एकाच्या व्हॅलन्समध्ये 5, तिघांमध्ये मिळून 15 आणि चार्ज दिला आहे -1, त्याला पण ॲड करावं लागेल, म्हणजे 15 + 1 16. सो वैलेंस इलेक्ट्रॉन 16, एक में कितना 16 मल्टीप्लाय बाय असतो मोल्स, मल्टीप्लाय बाय असतो अवोगाड्रो नंबर. हा होता फॉर्म्युला. मोल्सचा फॉर्म्युला गिवन मास बाय मोलार मास. गिवन मास आहे माझ्याकडे 42 × 10⁻⁻1 डिवाइड बाय 3 नायट्रोजनचा मास 42 मल्टीप्लाय बाय 6 × 10⁻23. 42 कॅन्सल, 10⁻⁻1 10⁻+1 कॅन्सल, हा शिल्लक राहतो 10⁻22. याला इकडे मल्टीप्लाय करूयात. इट इज 96 × 10⁻22 किंवा 9.6 × 10⁻23. मला ॲव्होगाड्रो नंबर आहे असं ठेवायचा आहे NA. मी कॅन्सल नाही केला मी, म्हणजे माझ्याकडे शिल्लक काय राहतो 16, हा 10⁻⁻1 आणि इथे हा टोटल NA, म्हणजे आन्सर हवा आहे मला 1.6 टाइम्स NA. सेम आहे बरं, फक्त मी NA मल्टिप्लाय केला होता. जे ऑप्शन प्रोव्हाइड केलेत पण त्यामध्ये NAला NA आहे ठेवलेला आहे, त्यामुळे मी NAला सोडून दिला, फक्त एवढा सॉल्व केला. आन्सर काय बनतो आपला 1.6 टाइम्स NA, आणि असा ऑप्शन प्रोव्हाइड केलेला आहे हो, ऑप्शन C. क्वेश्चन नंबर 17 बोलतात की 1 cc ऑफ N2O ॲट NTP कंटेन्स दिस मच ॲटम्स, दिस मच मॉलिक्युल्स अँड दिस मच इलेक्ट्रॉन, की ऑल ऑफ दिस. सो मला प्रोव्हाइड केलेला आहे 1 cc N2O, 1 cc N2O आहे आणि याचे मला हवेत ॲटम्स. ठीक, अच्छा CCचा अर्थ आपण बोलवतो ऑलरेडी क्युबिक सेंटीमीटर, म्हणजेच 1 ml प्रोव्हाइड केलेला आहे. ठीक, पहिले कॅल्क्युलेट करूयात आपण याचे ॲटम्स. ॲटमचा फॉर्म्युला, ॲटम्स एक में कितना मल्टीप्लाई बाय मोल मल्टीप्लाई बाय ॲव्होगाड्रो नंबर. एक में कितना 3 ॲटम मल्टीप्लाई बाय मोल्स अँड मल्टीप्लाई बाय ॲव्होगाड्रो नंबर. ॲव्होगाड्रो नंबर मल्टीप्लाय केला यांनी, हो केलेला आहे. सो एक में कितना 3 मल्टीप्लाय बाय मोलचा फॉर्म्युला. आता मला वॉल्यूम प्रोव्हाइड केलेला आहे. जर वॉल्यूम प्रोव्हाइड केलं तर मोलचा फॉर्म्युला काय बनेल माझा, गिवन वॉल्यूम बाय मोलार वॉल्यूम. गिवन वॉल्यूम आहे 1 ml डिवाइड बाय मोलार वॉल्यूम 22400 बरोबर, अँड मल्टीप्लाय बाय ॲव्होगाड्रो नंबर 6 × 10⁻23. झालं सर्व व्हॅल्यू पुटअप. ठीक, याला तुम्ही सॉल्व करा. जो ऑप्शन नंबर 1 प्रोव्हाइड केलेला आहे परफेक्टली मॅच होतो. ठीक आहे, हे झालं ॲटम कॅल्क्युलेशन. सेकंडला आहे तुम्ही, सेकंड म्हणतायत मॉलिक्युल्स. सेकंड हवा आहे मला मॉलिक्युल्स. मॉलिक्युलचा फॉर्म्युला इट इज मोल्स मल्टीप्लाय बाय ॲव्होगाड्रो नंबर. मोल्स हे झाले तुमचे मोल्स, इट इज 1 डिवायडेड बाय 22400 अँड मल्टीप्लाय बाय ॲव्होगाड्रो नंबर 6 × 10⁻23. अगेन सॉल्व करा. मॉलिक्युल सेकंड ऑप्शनला मॅच करतो, जसा प्रोव्हाइड केले असतात. मॅच काय करतो आहे असं लिहायचं आहे, कॉपी पेस्ट लिहिला यांनी. ठीक, फक्त पहिल्याला काय सॉल्व केलं आहे का यांनी, हा केला आहे थोडा सॉल्व, पहिल्याला सॉल्व केलेला आहे. हे 2 0 वगैरे मारलेले आहेत. ॲटमही मॅच झाला, मॉलिक्युलही मॅच झाला. थर्ड वन इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉनचा फॉर्म्युला एक में कितना मल्टीप्लाय बाय मोल मल्टीप्लाय बाय ॲव्होगाड्रो नंबर. एक में कितना 2 नायट्रोजनचे इलेक्ट्रॉन झाले माझे 7 7 14 अँड ऑक्सिजनचे 8 22. सो एक में कितना 22 मल्टीप्लाय बाय मोलचा फॉर्म्युला गिवन वॉल्यूम डिवाइड बाय 22400 अँड मल्टीप्लाय बाय ॲव्होगाड्रो नंबर 6 × 10⁻23. यालाही सॉल्व करा, हाही मॅच करतो. मग तीनही ऑप्शन मॅच करतायत, तर फायनल आन्सर काय लिहिताल तुम्ही, ऑप्शन नंबर 4 ऑल ऑफ दिस. की 1 cc N2O मध्ये एवढे ॲटम्स असतात, एवढे मॉलिक्युल्स असतात, एवढे इलेक्ट्रॉन्स असतात. हाही मॅच झाला, हाही मॅच झाला, हाही मॅच झाला. आणि आपलं झाले स्टडी करून ॲटम कॅल्क्युलेट कसे करायचे, मॉलिक्युल कसे, इलेक्ट्रॉन कसे, हे मॅथ तुम्ही तुमच्या सॉल्व करा. मी तर कसं इंटरेस्टेड नाही आहे. ठीक आहे, नेक्स्ट वन काय म्हणतात क्वेश्चन नंबर 18ला. AIEEE 2006 हाऊ मेनी मोल्स ऑफ मॅग्नेशियम फॉस्फेट विल कंटेन 0.25 मोल ऑफ ऑक्सिजन ॲटम्स. नो प्रॉब्लेम. क्वेश्चन नंबर 18
आपल्याला कंपाऊंड प्रोव्हाइड केलेला आहे Mg 3 टाइम्स अँड PO4 2 टाइम्स, हा कंपाऊंड आहे. बोलतात की हाऊ मेनी मोल्स ऑफ मॅग्नेशियम फॉस्फेट विल कंटेन 0.25 मोल ऑफ ऑक्सिजन ॲटम्स. पहिले एक कंपाऊंडवर फोकस करा की मॅग्नेशियम फॉस्फेट हा माझ्याकडे 1 मोल कंपाऊंड असता, जर कंपाऊंड 1 मोल असता तर माझ्याकडे ऑक्सिजन किती होते, 4 टू जा 8 मोल ऑक्सिजन होते, बरोबर. 8 मोल ऑक्सिजन ॲटम्स, बरोबर ना. की कंपाऊंड मला फक्त 1 मोल दिलेला आहे, 1 मोल कंपाऊंड, ऑक्सिजन किती 4 टू जा 8 मोल ऑक्सिजन ॲटम्स. पण हे म्हणतात की तुम्हाला 8 मोल ऑक्सिजन ॲटम्स नको आहेत, तुम्हाला फक्त 0.25 एवढे मोलच ऑक्सिजन ॲटम्स पाहिजेत. मग जर एवढे मोल ऑक्सिजनचे ॲटम्स असतील तर कंपाऊंड किती मोल असला पाहिजे, असा क्वेश्चन आहे. पहा वाचून क्वेश्चन. हाऊ मेनी मोल्स ऑफ मॅग्नेशियम फॉस्फेट विल कंटेन 0.25 मोल ऑफ ऑक्सिजन ॲटम. जर 1 मोल कंपाऊंड असता तर 4 टू जा 8 एवढा मोल ऑक्सिजन ॲटम असता. ही झाली आयडियल कंडिशन. कुठून लिहिली मी, तो मॉलिक्यूल पाहिला आणि तो मॉलिक्यूल पाहून ती कंडिशन लिहिली की 1 मोल कंपाऊंड असता तर 4 टू जा 8 मोल ऑक्सिजन ॲटम असते. ही झाली आयडियल. पण क्वेश्चनमध्ये म्हणतात 8 मोलसाठी 1 मोल असं, ठीक आहे, आम्हाला 8 मोलचा आन्सर नको आहे, आम्हाला आन्सर 0.25 मोलचा हवा आहे. मग जर 8साठी 1 असेल तर 0.25साठी किती माहीत नाही, वॉट एव्हर एक्स मोल, करा क्रॉस मल्टिप्लाय. इट इज एक्स मल्टिप्लाय बाय 8 विल बी इक्वल टू दी 1 मल्टिप्लाय बाय 0.25 म्हणजेच 1/4. ठीक, तुम्हाला आन्सर कसं हवं आहे, एक्स जाऊ डिवाइडमध्ये, एक्स विल बी इक्वल टू दी 1 डिवायडेड बाय 8 इंटू 4 1/32. बाकी करा सॉल्व, जो काय आन्सर येईल. ठीक आहे, आणि तुमचा ऑप्शन बी मॅच करेल. 3.125 इंटू 10 टू द पावर -2 हा होता तुमचा नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 18. क्वेश्चन काही असा आहे की इफ वी कन्सिडर दॅट 1/6 इन अ प्लेस ऑफ 1/12 mass of carbon atom is taken to be the relative atomic mass unit, the mass of 1 mole of substance will be. आपण 1/12 घेतला होता ना, 1 mu काय घेतला होता आपण, कार्बनच्या मासचा 1/12 घेतला होता ना, की कार्बनच्या मासला 12 टाईम कमी केला होता, 1/12 घेतला होता. क्वेश्चनमध्ये म्हणतात की आपण 1/12 तर नाही घ्यायचं आहे, आपण फक्त 1/6 घ्यायचं आहे. आता की जो 1 mu होता याला आपण 1/12 घेतला होता, म्हणतात की 1/12 नाही 1/6 घेतलेला आहे. दी ॲटॉमिक मास ऑफ 1 मोल ऑफ सबस्टन्स इज. आता ॲटॉमिक मास ऑफ सबस्टन्सचा आन्सर काय असेल, काय जातो आहे खोपडीमध्ये. कार्बनचा वेट 12 होता, त्याला आपण 1/12 केला आणि 1/12 केल्यानंतर आन्सर आला, त्याला आपण 1 mu बोलला होता. आता बोलत आहेत की स्टँडर्ड हा नाही सेट केला, आपण कार्बनचा जो मास होता त्याला फक्त 1/6 केलेला आहे, 1/12 नाही केलेला आहे, 1/6 केलेला आहे. आणि जर 1/6 केलेला आहे तर आता जे 1 मोलचं मास येईल ते मास किती असेल. ऑप्शन डिक्रीज ट्वाईस, इन्क्रीज 2-fold, रिमेन अनचेंज, बी फंक्शन ॲज अ मॉलिक्युलर मास ऑफ सबस्टन्स. आन्सर राहील डिक्रीज ट्वाईस, डिक्रीज करेल ट्वाईस. कारण बाबा 1/12चा 1/6 केला ना, मग 1/12 छोटा नंबर आहे, 1/6 मोठा नंबर आहे, बरोबर. म्हणजे 1 muचा आन्सर प्रिव्हियसच्या आन्सरपेक्षा डबल झालेला आहे. मग जर 1 muचा आन्सर तुमचा प्रिव्हियसपेक्षा डबल झालेला आहे तर तुमचा मॉलिक्युलर वेटचा आन्सर एक्झॅक्टली अर्धा येऊन जाईल. ठीक आहे, सो इट इज डिक्रीजेस ट्वाईस. लॉजिकल क्वेश्चन आहे, सिम्पल क्वेश्चन आहे. अँड आय थिंक दॅट्स इट. एवढे काही PYQचे क्वेश्चन मी सिलेक्ट केले होते. पहा समजले का व्यवस्थित. आणि जे काही क्वेश्चन होमवर्कमध्ये दिलेले आहेत ते क्वेश्चन ट्राय करा, कमेंट बॉक्समध्ये लिहा, बरोबर असतील मी थंब प्रोव्हाइड करेल. ठीक आहे, दॅट्स इट. थँक्यू सो मच.